संभाजीनगर कारागृह उपमहानिरीक्षणालय कार्यालय अंतर्गत धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश होता. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती. जेल रोड येथे झालेल्या कारागृह उपमहानिरीक्षणालय कार्यालयामुळे प्रशासकीय कामकाज करताना होणारी गैरसोय दूर होईल, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली. जेल रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका खासगी कॉम्प्लेक्समध्ये नाशिकच्या नवीन कारागृह उपमहानिरीक्षणालय कार्यालयाचे उद्घाटन याप्रसंगी अमिताभ गुप्ता बोलत होते. याप्रसंगी नाशिक विभागाचे कारागृह उपनिरीक्षक युटी पवार आणि नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक अरुणा मुगुटवार उपस्थित होत्या. अमिताभ गुप्ता पुढे म्हणाले की सध्या संभाजीनगर येथूनच मुख्य कारभार सुरू राहणार आहे. संभाजीनगरचे DIG हेच नाशिक कार्यालयाचा कारभार बघणार असून तेच प्रमुख असणार आहेत. येत्या 1-2 महिन्यांनंतर शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर नाशिकच्या कार्यालयासाठी नवीन DIG मिळेल अशी अपेक्षा आहे. मध्यवर्ती कारागृहामध्ये आढळणाऱ्या मोबाईलविषयी माहिती देताना अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की कारागृहात मोबाईल जामर बसवल्यामुळे आजूबाजूचे नागरिक पुरेशी रेंज मिळत नसल्याची तक्रार करतात. त्यामुळे संवादामध्ये अडचण निर्माण होते. परिणामी मोबाईल जामर ही कल्पना फारशी उपयुक्त ठरत नाही. त्याऐवजी CCTV हाच एकमेव उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. कारागृहात बायोमेट्रिक ही प्रणाली बसवली जाईल, त्यामुळे प्रशासनाला नियंत्रण ठेवताना मदत मिळेल. प्रतिनिधी मोहसेन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.